नमस्कार. इंग्रजी शिकायचंय पण सुरुवात नेमकी कुठून करायची हा प्रश्न पडलाय का? मग काही काळजी करू नका. आपण आज मराठीतून इंग्रजीकडे जाणारा एक अगदी सोपा पूल बांधणार आहोत, ज्यामुळे पहिली पावलं टाकायला खूप मदत होईल. चला सुरुवात करूया. कधीकधी इंग्रजी शिकताना अगदी असं वाटतं नाही का? म्हणजे बघा, कोणतीही नवीन भाषा शिकायला घेतली की सुरुवातीला थोडा गोंधळ ओढणं किंवा थोडं दडपण येणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण घाबरण्याचं खरंच काही कारण नाही. आपण काय करणार आहोत? आपल्याला जे आधीच माहिती आहे, म्हणजे आपली मातृभाषा मराठी, तिथून आपल्याला जे शिकायचं आहे म्हणजे इंग्रजी भाषा, तिथपर्यंत एक पूल बांधणार आहोत. हा प्रवास एकदम सोपा होणार आहे. तर मग या आपल्या पुलाचा पाया कसा असेल? तो पाया म्हणजे आपली स्वतःची भाषा आणि आपली अक्षरं. हो, अगदी बरोबर. एक गंमत सांगू. इंग्रजी वर्णमालेत फक्त 26 अक्षर आहेत, आपल्या मराठी मुळाक्षरांपेक्षा खूपच कमी. ही तर झाली पहिली चांगली बातमी नाही का? म्हणजे सुरुवात तर नक्कीच सोपी आहे. आता या 26 अक्षरांचे ना 2 मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे वावेल्स, ज्यांना आपण स्वर म्हणतो. ते आहेत ए, ई, आय, ओ आणि यू. आणि ही 5 अक्षरं सोडली की बाकीची सगळी झाली कॉन्सोनंट्स, म्हणजे व्यंजनं. एकदम सोपं आहे. आणि हेच तर आपल्या पुलाचं खरं बांधकाम आहे. इथे बघा, आपली मराठी अक्षरं इंग्रजीत किती सहजपणे लिहिता येतात. क साठी का, ग साठी गा, च साठी चा. हे नातं अगदी सरळ आणि सोप्पं आहे. हे प्रत्यक्षात कसं होतं तेच पाहूया. समजा आपल्याला कमल हे नाव इंग्रजीत लिहायचं आहे. तर पहिलं अक्षर आहे क, ते झालं के. मग आलं म, ते झालं एम. आणि शेवटी ल, ते झालं एल. आता या तीनही तुकड्यांना एकत्र जोडूया. क अधिक म अधिक ल. काय तयार झालं? कमल. पाहिलात किती सहजपणे आपण आपल्या मराठी नावाचं इंग्रजी स्पेलिंग तयार केलं. हाच तर आपल्या ओळखीच्या भाषेचा मजबूत पाय आहे. ठीक आहे, नावांची स्पेलिंग तर सहज जमली. आता आपण आपल्या पुलावरून थोडं पुढे जाऊया आणि एका नवीन इंटरेस्टिंग भागात प्रवेश करूया, जिथे स्वरांचे आवाज हेच खरं रहस्य आहे. असं म्हणतात की स्वर म्हणजे भाषेचा आत्मा होय, आणि हे अगदी खरं आहे. जसं संगीतात सूर महत्वाचे, तसंच कोणत्याही भाषेत स्वर महत्वाचे असतात. त्यांचे वेगवेगळे आवाज समजून घेणं खूप गरजेचं आहे. पण इंग्रजीमधली खरी गंमत तर इथेच आहे. बघा, ए हे एकच अक्षर, पण त्याचे आवाज किती वेगवेगळे आहेत. कॅटमध्ये त्याचा उच्चार कॅटसारखा होतो, कारमध्ये कारसारखा आणि ऑलमध्ये ऑलसारखा. जणू काही एकाच अक्षराचे हे वेगवेगळे अवतारच आहेत. आणि हा प्रकार फक्त ए पुरता नाहीये हं. ईचा उच्चार टेनमध्ये वेगळा आहे तर मीमध्ये वेगळा, आयचा आवाज बिगमध्ये वेगळा तर काईटमध्ये वेगळा. पण याला अडथळा न मानता भाषेची एक खासियत म्हणून पाहिलं की शिकायला मजा येते. बरं, अक्षरं आणि आवाज तर समजले. आता या शब्दांना एकत्र जोडून वाक्य कसं बनवायचं? चला, त्यासाठी इंग्रजी वाक्याचा एक सोपा नकाशा बघूया. प्रत्येक वाक्याचा एक हिरो असतो. त्यालाच इंग्रजीत सब्जेक्ट किंवा मराठीत कर्ता म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर जो क्रिया करतो तो. जसं की या वाक्यात धोनी प्लेज क्रिकेट. इथे क्रिया कोण करतंय? धोनी. म्हणून धोनी झाला सब्जेक्ट. आता आपला हिरो म्हणजे कर्ता काय करतोय हे सांगणारा शब्द म्हणजे व्हर्ब किंवा क्रियापद. त्याच वाक्यात परत बघूया. धोनी काय करतोय? तो प्लेज म्हणजे खेळतोय, म्हणून प्लेज हे झालं क्रियापद. आणि शेवटी ही क्रिया नक्की कशावर घडतीये? त्याला ऑब्जेक्ट किंवा कर्म म्हणतात. धोनी काय खेळतोय? क्रिकेट. त्यामुळे क्रिकेट झालं कर्म. कर्ता, क्रियापद, कर्म. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. हाच इंग्रजी वाक्याचा मूळ आराखडा आहे. व्याकरणाचे नियम आपल्याला कधीकधी कंटाळवाणं वाटू शकतात, पण ते किती महत्वाचे आहेत हे बघा. एक छोटासा स्वल्पविराम म्हणजे कॉमा वाक्याचा अर्थ कसा उलटापालटा करू शकतो. मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा करावी. आणि मी चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा करावी. या 2 वाक्यांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणूनच हे छोटे नियमही खूप महत्वाचे असतात. तर मग इथून पुढचा प्रवास कसा करायचा? एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. चुका होणं म्हणजे आपली शिकण्याची प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे. भाषा शिकणं म्हणजे एक प्रवास आहे, शर्यत नाही. प्रत्येक पावलावर आपण काहीतरी नवीन शिकत असतो, त्यामुळे घाई करायची नाही. आणि या प्रवासात आपला सगळ्यात चांगला मित्र कोण असेल तर तो म्हणजे वाचन. वाचन हे एक असं कौशल्य आहे जे सरावानेच सुधारतं. त्यामुळे चुका होतील याची चिंता अजिबात करायची नाही. तर मग या सगळ्या प्रवासातला सगळ्यात महत्त्वाचा नियम कोणता? तो एकच आहे. जो चुकतो तोच शिकतो.
त्यामुळे चुका करायला अजिबात घाबरू नका, कारण प्रत्येक चूक ही इंग्रजी शिकण्याच्या प्रवासातली एक महत्त्वाची पायरी आहे. हा शिकण्याचा प्रवास असाच सुंदर सुरू राहो.